त्यांच्या पायाला खूप बेका पडल्यात, तर त्यांच्यासाठी मी एक पार्सल मागवलं होतं सिलिकॉनचे सॉक्स. तर तेच आज मला रिसीव झालं, तर तेच ओपन करून बघत होते. त्या सॉक्सची क्वालिटी खूप छान आली, मला खूप आवडले. आणि त्यात ऑलरेडी ऑलिव्ह ऑइल वगैरे आहे, तर आपल्याला वरतून काही टाकण्याची गरज नाही. पाय मॉइश्चराईज होतात. आत्यांनाही ते खूप आवडले. नंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले. संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये वरण भाताचा बेत होता, तर वरणच शिजायला लावून दिलं आणि भांडे घासलेले होते, तर तेच लावायला घेतले. तर दुसरीकडे लगेच शंभूच्या मस्त्या चालू होत्या. दिदीला बाबांनी पाय द्यायला लावले पाठीवर, तर शंभूचं आधीच राहून बसला. तसंच त्यांना मस्त्या करायला सोडला आणि परत राहिलेली तयारी करायला आली. लसूण वगैरे सोलून घेतला आणि हिरव्या मिरच्या वगैरे कट करून घेतल्या, म्हणजे फोडणीच्या वरणाला जास्त वेळ लागणार नाही. तयारी वगैरे सर्व झाली. पूर्ण स्वयंपाक होऊन गेला, फक्त पोळ्या बाकी होत्या. मग आत्यांनी लगेच जेवणाला ताटं करून दिले गरम गरम. मी पोळ्या बनवते तोपर्यंत आत्यांनी ताटं करून दिले. त्यांचं जेवण झालं. मग त्याच्यानंतर मी आणि आत्यांनी पण जेवायला घेतलं. भाजी खूप छान झालेली होती. भरपूर दिवसानंतर अशी भाजी खाल्ली की छान वाटतं. तर चला, आजसाठी एवढंच. बाय. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.